मी तुमचा आर्य ब्लॉगर. तर भावानं विषय असा की म्हणजे आता भावानं हे बघा, आता हे माझ्या इथं पुढच्या साईडला भावानं म्हणजे पूर अशी क्रिकेट खेळते ती. तुम्ही आता हे बघू शकता, ह्या साईडला बी खेळते ती, इकडे बी येते. म्हणजे भावानं विषय असा की आता जसं म्हणजे माणसं म्हणतात ना की बालपणातच माणूस म्हणजे 18 म्हणजे 20 वयापर्यंत माणूस कुठली गोष्ट म्हणजे लहानपणापर्यंतच तो खेळू शकतो. म्हणजे भावना आम्ही जेव्हा म्हणजे आता काय म्हणजे कामाला लागल्यामुळं आपल्याला जास्त कुठं खेळता बिळता जायला येत नाही. तर मित्रांनो विषय असा होता की आपण म्हणजे लहानपणी होतो ना, मी जेव्हा म्हणजे आपला आता तुम्हाला माझा मी स्वतःचा किस्सा एक सांगतो. तर जेव्हा मी लहान होतो ना, तर भावानं म्हणजे आम्हाला एवढी क्रिकेटची आवड होती ना की जिथं जायचं तिथं आम्ही मोठ्या भावासोबत जायचो खेळायला. भावानं भले ते आम्हाला खेळा घेत नव्हती, आम्हाला नुसती बॉल यांना सांगायची इकडं जा तिकडं तिकडून बॉल आण. तर भावानं आम्ही जायचो, त्यात काय विषयच नाही. तर विषय असा होता की म्हणजे आम्ही एवढं म्हणजे त्याच्यासोबत आम्ही जायचो कुठं बी खेळायला, तर ते आम्हाला खेळायला देत नव्हते, नुसती बॉल आणायला लावायची. म्हणजे एक लहानपण असतं की बालपण असतं की भावानं त्यात आपण म्हणजे त्यात खेळत पाहिजे. भावना लहानपणात आपण म्हणजे खेळलं पाहिजे, नवीन गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला भावना तिथं जाऊन आपण स्वतः ती बघितली पाहिजे नक्की विषय काय आहे. त्यामुळं भावना तुम्हाला जर कधी आयुष्यात संधी भेटली तर तुम्ही आयुष्यात ती गोष्ट एन्जॉय करा. म्हणजे तिथल्या तिथं एन्जॉय करून टाका भावना, कारण की आयुष्य जास्त नाही माणसाला. कारण की आता कसं आहे माहिती का, सध्याची आता तुम्ही जर म्हणजे सध्याची परिस्थिती बघून आपलं म्हणजे असं खाणेपिणं आपलं भावना व्यवस्थित नाही. त्यात आपलं आता सगळं म्हणजे काय म्हणायचं त्याला हायब्रिड आले, थोडक्यात खाणं सगळं हायब्रिड खाणं आले. त्यामुळे भावना कसं आहे माणसाची आता लाईफ नाही. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत आहे भावना तोपर्यंत मस्त जीवन जगा, आपल्या फॅमिलीला टाईम द्या, स्वतःला टाईम द्या. म्हणजे आपली हेल्थ महत्त्वाची आहे. तर तुमची भावना बॉडी जर व्यवस्थित असेल ना तर तुम्ही कुठली गोष्टही करू शकता. त्यामुळे भावना आपला फिटनेस महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठली गोष्ट करताना आपल्या फिटनेस आहे, त्याच्यामुळे फिटनेसमुळे भावना आपण काही करू शकतो. त्यामुळे कारण की माणसाचा फिटनेस आहे एवढा महत्त्वाचा आहे ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्याच्यात एक गोष्ट महत्त्वाची असते की सातत्य. कारण की ती फिटनेसमुळं माणूस काही करू शकतो. म्हणजे आता समजा तर उद्या बाय चान्स जर कुठं आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू जायचं असेल, कुठं काय म्हणजे असं भरतीला भेटते जायचं असेल, तर भावना त्याचा आपला फिटनेस प्लस आपला कॉन्फिडन्स हा भावना महत्त्वाचा असतो. त्यामुळं तुम्ही कुठली गोष्ट करा त्यात तुमचा माइंड कसं चालतो आहे, त्याच्याबद्दल आपण विचार काय करतो आहे, त्याच्याबद्दल आपले पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहेत, निगेटिव्ह थिंकिंग काय आहेत, तर तसा विचार करता करता माणूस हा म्हणजे त्याच्यातून तो बनत जातो. त्यामुळे भावना तुम्हाला जर कधी आयुष्यात वेळ भेटला तर तिथं गोष्टीचा आनंद घेत जावा. आणि आता हे पुढच्या तुम्ही आता बघू शकता, आता हे पोरं मस्त इथं क्रिकेट खेळते ती. कारण की आता ह्याचं बी वय भावना म्हणजे बऱ्यापैकी 25पर्यंत आता सगळे असतील. कारण की म्हणजे खेळायला भावना वय नसते. कुठल्या वयात माणूस खेळू शकतो, प्लस व्यायाम करू शकतो. कारण की माणसांचा म्हणजे आता सध्याचा विषय कसा होता का, माणूस तर चालला आहे आळशी होत. त्यामुळे माणसाला तर सगळं जवळ पाहिजे. कारण की भावना कसं आता पहिली माणसं जरा खायची मस्तपैकी जरा त्याची हेल्थ चांगली राहायची. त्यामुळे ते असं बऱ्यापैकी जरा म्हणजे त्यांची बॉडी मेंटेन राहायची. आता सगळं भावना झालं आळशी. म्हणजे आता प्रत्येक माणसाला काय वाटतं माहिती का, की प्रत्येक माणसाला आता वाटतं की सगळं असं फुकट भेटलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं माहिती का की असं सगळ्याला आपल्याला जवळ भेटलं पाहिजे. तर भावना जवळ कुठली गोष्ट भेटत नाही आपल्याला, त्यासाठी आपल्याला स्ट्रगल करणं खूप महत्त्वाचं असते. आता समजा आपल्याला जर आता एका विहिरीतलं पाणी काढायचं आहे, तर त्याच भावना आपल्याला तिथं बाल्टीने काढायला लागणार का डायरेक्ट आपण असं उपसून वरती घेणार, तर तसं काय होणार नाही. भावना आपल्याला तिथं बाल्टी टाकून तिथं पाणी वरती काढायला लागणार आहे. त्यामुळं कुठली गोष्ट करताना आपल्याला मेहनत करणं ही गरजेचं आहे. त्यामुळे जशी आपली बॉडी महत्त्वाची आहे तसे भावना आपलं करिअर पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठली गोष्ट करताना भावना पहिला आपल्या करिअरचा विचार करा, आपल्या बॉडीचा विचार करा. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट करू शकता. तर भावनात आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट मला नक्की सांगा. तर चला.